नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तापमान वाढले, अंगाची लाही होऊ लागली आहे. यामुळं मानवी जीवनावर मोठा परिणाम होत असताना फळबागा आणि फळ पिकांवरही मोठा परिणाम होतानाच पाहायला मिळते. मी सध्या अर्धापूर तालुक्यातील बारसगाव या परिसरामधील एका केळीच्या शेतात आहे. जर बघितलं गेलं तर हे अशा पद्धतीने संपूर्ण केळी संपूर्ण बागच जे आहे ते वाळून जाताना पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणामध्ये या केळीला पाणी लागतं, पण आता भूजल पातळी जी आहे ते खालावलेली आहे आणि त्यामुळे याला पाणीही सुद्धा मिळत नाही आणि तापमान मोठ्या प्रमाणात वाढलं. त्याच्यामुळं अशा पद्धतीचं मोठं नुकसान झालंय. पाटील जमादार असं या शेतकऱ्याचं नाव आहे आणि त्यांनी एकरभर पूर्ण शेतामध्ये नव्यानंच पहिल्यांदा केळी लावली होती आणि या केळीतून चांगलं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती. मोठा खर्च सुद्धा त्याने केल्याचं सांगितलं जाते. केळी चांगली उगवली सुद्धा होती, मोठ्या प्रमाणात आली, पण हे सगळे बघितले गेले तर पोंगेचे पोंगे सगळे हे वाळताना पाहायला मिळत आहे. पूर्ण पानं जे आहेत त्या अशाबद्दल वाळून गेले आणि हे पुन्हा उभारणार नाही असं चित्र हे फक्त काही एका केळीच्या संदर्भातलं नाहीये, तर हे सगळं क्षेत्र हे गेलं आहे. या भागात अशा पद्धतीची मोठ्या प्रमाणात केळी आहे आणि केळीला सुद्धा वाढत्या तापमानाचा फटका जे आहे ते बसताना पाहायला मिळतंय. समतुल्य परिस्थिती अनेक भागामध्ये आहे, त्यामुळं शेतकरी आता चिंतातूर झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.